महाराष्ट्र गट क पूर्वपरीक्षा एकूण 100 गुणांसाठी घेतली जाते आणि त्याचे 2 टप्पे असतात, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा. तर याच ठिकाणी आपण पूर्वपरीक्षेचा सिलेबस पाहूया. तर चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील नागरिकशास्त्र यामध्ये भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन इत्यादी येतं. तसंच इतिहास, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये येतो. भूगोल यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासक्रम, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या इत्यादी विचारलं जातं. त्यानंतर अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था तसेच शासकीय अर्थव्यवस्था यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार इत्यादी विचारण्यात येतं. सामान्य ज्ञान त्यामध्ये भौतिकशास्त्र, सायन्सशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र तसेच आरोग्यशास्त्रही विचारण्यात येतं. आणि त्यानंतर येतं बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे बघितलं जातं. आणि अंकगणितमधून थोडेसे प्रश्न विचारण्यात येतात. तर त्यानुसार तुम्ही गट क परीक्षेचा एक्झाम करा आणि एक्झाममध्ये पास व्हा. थँक्यू. आणि हे रेफर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.